Hello everyone, welcome in this video lecture. This is Bhaskar Ankush representing a lecture for BSc first year, semester first, organic chemistry on the chapter alkanes, alkenes and alkynes. In this lecture we will see, this is the first lecture for this chapter, alkanes, alkenes and alkynes. In first lecture we are going to see what is meant by alkanes, introduction of alkanes and classification of carbon atoms present in carbon chain of alkanes, that is primary carbon, secondary carbon and so on. We will see one by one. Here alkanes, it is the saturated hydrocarbon containing carbon-carbon single bond. They have the general molecular formula CnH2n plus 2, where n is a number of carbon atoms, that may be 1, 2, 3, and number of hydrogen atoms are double of carbon atom plus 2. समजा जर 2 कार्बन असतील, 2च्या दुप्पट 4 अधिक 2 इथं ठेवायचे, म्हणजे 2 कार्बन तर 6 हायड्रोजन, 3 कार्बन तर 8 हायड्रोजन, दुप्पट अधिक 2 असा त्याचा फॉर्म्युला असतो. सॅच्युरेटेड म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच असतील, जे कंपाऊंड कुठलीही ॲडिशन रिएक्शन देऊ शकत नाहीत, KMnO4 असेल, ओस्मियम टेट्राहायड्रॉक्साईड असेल, OSO4 असेल, ओस्मियम टेट्राऑक्साईड असेल, अशा किंवा ब्रोमिनचे ॲडिशन असेल, या ॲडिशन रिएक्शन होत नाही. ऑल द कार्बन आर सिंगल बॉन्ड, hence these alkanes are called as saturated hydrocarbons. These compounds are consist of only carbon and hydrogen atoms or carbon hydrogen atoms of carbon hydrogen elements are called as hydrocarbons. And as these alkanes do not contain any functional group, there is no any functional group, only carbon carbon bond and carbon hydrogen sigma bond, therefore they are more stable, therefore they are simple class of organic compound as they not have any functional group. They are extremely unreactive. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हे सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतात, आणि त्यामध्ये कुठलाही फंक्शनल ग्रुप नसतो, म्हणून हे स्ट्रॉंग असतात, स्टेबल असतात, म्हणून ते जास्त रिएक्शन देत नाही. देअरफॉर दे आर एक्स्ट्रीमली अनरिएक्टिव्ह बिकॉज ऑफ देअर स्टेबल स्ट्रक्चर अँड दे आर युज्ड ॲज सॉल्वंट इन एनी रिएक्शन्स. सॉल्वंट कुणाला वापरलं जातं, कुठले कंपाऊंड हे लिक्विड कंपाऊंड सॉल्वंट म्हणून वापरले जातात, जे की दुसऱ्या कुठल्याही कंपाऊंड सोबत सहजासहजी रिएक्ट झाले नाही पाहिजे. सॉल्वंट इट इज द रिएक्शन मीडियम और मीडियम टू कॅरी आउट द रिएक्शन 2 कंपोनंट एकमेकासोबत रिएक्शन होण्यासाठी एक माध्यम म्हणून वापरलं जातं सॉल्वंट. मग ते सॉल्वंट त्या दोन्ही कुठल्याही जेवढे काही कंपाऊंड आपण टाकणार आहोत रिएक्टंट, त्याच्यासोबत रिएक्शन झाली नाही पाहिजे असे लेस रिएक्टिव्ह किंवा अनरिएक्टिव्ह कंपाऊंड घेतो. देअरफॉर दिस अल्केन्स, फॉर एक्झाम्पल हेक्झेन और एनी हेक्झेन, इट इज द व्हेरी स्टेबल अँड अनरिएक्टिव्ह solvent. It is mostly used in the organic reactions. Some other alkanes, methane, propane and butane, are used as a domestic fuel, and petrol is a mixture of alkane containing isooctane. They are also called as paraffins. Higher alkanes are also called as paraffins. Each carbon atom of alkane is in sp3 hybridization state with its 4 bonding orbitals direct towards the 4 corner of regular tetrahedron, and all the carbon hydrogen and carbon carbon bond in alkanes are strong sigma bond. त्यामध्ये अल्केन्स मध्ये कुठल्याही कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं
आणि सर्व कार्बनचं स्ट्रक्चर हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं. त्यामुळं त्या कार्बनला अटॅच असलेले 4 ॲटम असतील, कार्बन कार्बन असतील किंवा कार्बन हायड्रोजन असतील, हे 4 त्या टेट्राहेड्रल किंवा टेट्राहेड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे डायरेक्टेड असतील. तशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल. एव्हरी CH बॉन्डची बॉन्ड लेंथ असेल 1.112 अँगस्ट्रॉम आणि कार्बन कार्बन बॉन्डची बॉन्ड लेंथ असेल 1.54 angstrom respectively. The 1 angstrom equal to 10⁻⁸ centimeter or 10⁻10⁻10 meter. All bond angles are tetrahedral angle having the value 109.5 degree. हे जी काय आहे 109.5 डिग्री. तर हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चरचा बॉन्ड अँगल आहे. आणि या सगळ्या अल्केन्सच्या सगळ्या कार्बनमध्ये सगळ्या जे काही कार्बन कुठलेही कार्बन हायड्रोजन कार्बन यामधले जे काही बॉन्ड अँगल असतं हे 109.5 असतं. कार्बन हायड्रोजनची बॉन्ड लेंथ 1.112 अँगस्ट्रॉम असते. कार्बनची बॉन्ड लेंथ असते 1.54 अँगस्ट्रॉम, सिग्मा बॉन्ड. नाउ we will take some examples with their names. The number of carbon atoms here 1 2 3 and these are named methane having the molecular formula CH4, its structure will be CH4 structural formula. Ethane having molecular formula C2H6, its structural formula will be CH3. Propane C3H8 CH3 CH2 CH3. इकडच्या साईडला एक कार्बन वाढत आहे आणि त्यामध्ये फक्त एक CH2 युनिट वाढवत जायचे. इथे एक CH2 युनिट यामध्ये वाढवत जायचे फक्त. ब्युटेन C4H10 CH3 CH2 CH2 CH3. पेंटेन इथं 5 कार्बन आहेत, यावरून C5H12. याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला असं लक्षात ठेवायचं, इथं जो दिले आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट अधिक 2 हायड्रोजन असतात. हेअर पेंटेन C5H12 CH3 CH2 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 CH3 हे 3 आणि 2 5. हेक्सेन C6H14 CH3 CH2 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 CH3. हेप्टेन C7H16 CH3 CH2 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 CH3 अँड सो ऑन. तुम्ही खालील असेच पद्धतीने खालच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करू शकता किंवा तुम्ही स्वतःही लिहू शकता. परत हे फक्त फॉर्म्युला पाठ ठेवायचा किंवा इथला एक CH2 युनिट वाढवत राहायचं. मिथेन टू डिकेन, these are the 10 basic alkanes having these molecular formula and these are the structural formula of that corresponding alkanes. Now we will see the types of carbon atoms present in the alkanes or classification of carbon atoms in the alkanes. हे पहा, इथे एक्झाम्पल घेतले आपण. हे याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे कार्बन आहेत. आता हा कार्बन, याला नाव दिले आपण प्रायमरी कार्बन. हा जो कार्बन स्वतःला सोडून दुसऱ्या एकाच कार्बनला डायरेक्ट अटॅच, त्याच्या पुढे किती असतील परंतु त्यामधला एकच हायड्रोजन किंवा CH4 जो आहे त्यामधले किती हायड्रोजन रिप्लेस झाले त्याला ते नाव असेल. इथं एकच हायड्रोजन रिप्लेस झाला याचा, तर याला प्रायमरी कार्बन म्हणायचं. हे 4 पैकी तर 2 रिप्लेस झाले तर सेकंडरी, याच्यापैकी 3 रिप्लेस झाले तर याला म्हणायचं टर्शरी. इथं 4ही हायड्रोजन नाहीत तर याला म्हणायचं क्वाटर्नरी. किंवा दुसरे डेफिनेशन, द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम. याला स्वतःला सोडून दुसऱ्या एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे म्हणून याला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. हा आहे सेकंडरी, द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू अदर 2 कार्बन ॲटम. याला स्वतःला सोडून दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणायचं सेकंडरी कार्बन ॲटम अँड सो ऑन. These are classified as like this one. The carbon atom which is directly attached to only one other carbon atom is called as primary carbon atom. And the secondary carbon means the carbon atom which is attached to 2 other carbon. हे बघा इथं याला सोडून दुसऱ्या 2 ला अटॅच आहे, इथं एक आणि इकडे, म्हणून याला म्हणायचं सेकंडरी कार्बन ॲटम. टर्शरी कोणाला म्हणायचं, द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 3 कार्बन ॲटम.
डायरेक्टली अटॅच, 1 इकडे 2 इकडे 3, याच्या पुढे किती असतील, हे 3 कार्बन, 1 2 आणि इकडे 3, तर याला म्हणायचं टर्शरी कार्बन ॲटम. आता हा द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू 4 अदर कार्बन ॲटम्स, त्याला स्वतःला सोडून बाकीच्या 4 कार्बनला डायरेक्ट अटॅच असेल त्याला म्हणायचं क्वार्टर्नरी कार्बन ॲटम. आता प्रायमरी कार्बनचे जेवढे काही हायड्रोजन असतात हे सगळे प्रायमरी हायड्रोजन असतात. द कार्बन ॲटम ऑफ सेकंडरी कार्बन इज सेकंडरी हायड्रोजन. द कार्बन ॲटम ऑफ टर्शरी कार्बन ॲटम इज कॉल्ड एज टर्शरी हायड्रोजन ॲटम्स. आता इथं बघा, ही एक प्रायमरी आहे, हा कार्बन जे स्वतः दुसऱ्याला डायरेक्ट एकाच कार्बनला, हे सुद्धा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी. किंवा ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो आपण, CH3 असेल तर तो प्रायमरी आहे, CH2 असेल तर सेकंडरी आहे, CH असेल तर टर्शरी आहे, नुसता कार्बन इथं असेल तर तो क्वार्टर्नरी आहे. अशा प्रकारच्या अल्केन मधले कार्बनचे प्रकार किंवा क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स असतात त्यामध्ये. Now what is meant by alkyl group? Alkyl is the group of formed from alkane by replacing or by removal of only one hydrogen atom. One hydrogen atom is less than that of the corresponding alkane. Alkane पेक्षा त्यामध्ये एक हायड्रोजन कमी असतो. आता हे बघा, अल्केनचा फॉर्म्युला काय होता, CnH2n+2 होतं, तर इथं +1 आहे. The species which is formed by removing one hydrogen atom from alkane is called as alkyl group. Its general molecular formula is CnH2n+1. Generally it is denoted by capital R and they are named simply by replacing alkane, ANE काढायचं शेवटचं, त्या ठिकाणी YL लावायचं, alkyl group, मिथिल, इथिल, प्रोपिल, अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल हे बघा, अल्केन यामधला एक हायड्रोजन रिप्लेस केला, जो R ग्रुप आहे त्याला म्हणायचं अल्किल ग्रुप. हा मिथेन तर याचं नाव असेल मिथिल, इथेन असेल तर इथिल, प्रोपेन असेल तर प्रोपिल, ब्युटेन असेल तर ब्युटिल, पेंटेन असेल तर पेंटिल, अशा प्रकारचे नाव असतात. दीज आर द in this lecture we have seen what is mean by alkanes, introduction of alkanes, the bond angle, bond length, hybridization of alkanes, examples of alkanes with their molecular formula and structural formula. Also we have seen the types of carbon atoms in alkanes or classification of carbon atoms in alkanes and alkyl groups. Now we will stop here. All students, if you like this video, please like it, comment it and subscribe and press the bell icon for such more videos. So thank you very much for watching this video. We will stop here and next part we will see in the next video, that is preparation methods of alkanes. So thank you very much for watching this video.